तो माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोचेल, मला उगाच चिडवू नकोस असं जे म्हणतो, ते जे चार्जिंग आपली बॉडी जी आहे ना, ही सोलर बॉडी आहे, सूर्यावर चार्ज होणारी आहे. त्यामुळे आपल्या पोटातला अग्नी, जाठर अग्नी जो आहे, हा सुद्धा सूर्याच्या एनर्जीवर चार्ज होत असतो. डॉक्टर, माझं डोकं असं भरभरल्यासारखं वाटतं, चक्कर आल्यासारखी वाटते, डोळ्यामधनं अशी आग बाहेर पडते, नाकातोंडातनं आग बाहेर पडल्यासारखी वाटते, हा सगळा छातीचा भाग असा जळजळल्यासारखा वाटतोय, पोटात तर काहीतरी पेटल्यासारखंच वाटतंय, संडासच्या जागेला पण जळजळ होते. ही सगळी लक्षणं जर तुम्हाला असतील तर त्याचं एकच कारण असतं, ते म्हणजे पित्त वाढणं. शरीरामध्ये जर पित्त नावाची एंटिटी जर वाढलेली असेल, गरजेपेक्षा जास्ती झालेली असेल, तर ही तुम्हाला लक्षणं शरीर निर्माण करून देतं. शरीरामध्ये ही लक्षणं निर्माण होतात तेव्हा तुमचा अग्नी बिघडलेला असतो आणि त्याच्यामध्ये जसं चुलीत लाकडं जास्ती झाल्यानंतर त्या पातेल्याला करपतं, कसं दूध सुद्धा करपतं आणि एकदा करपलेलं दूध पुढे तुपापर्यंत तसा जळका वास पुढे घेऊन जातं. तसं एकदा एक लक्षण तुमच्यात पित्ताचं वाढलेलं मिळालं, त्या त्या आपल्या पोटामध्ये जे काही अन्न आहे ते जर सुरुवातीला जळलं तर त्याच्यापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे सगळे धातू चांगले कसे तयार होणार? नाही. मग जर पहिलंच रसधातू बिघडलेला असेल तर पुढचे सगळे धातू बिघडणार. पहिल्या रसधातूमध्ये जर पित्ताची उष्णता आलेली असेल तर ती अगदी शुक्रापर्यंत, शुक्राला सुद्धा मारायला ही उष्णता कमी करत नाही. म्हणजे ही उष्णता जर कमी करायची असेल तर आपल्या जेवणामध्ये पचनाला मदत होतील असे 2-3 पदार्थ जर वापरले तर हे पित्त कमी होतं. त्याच्यात पहिला उपाय जिरं खाणं, जेवल्यानंतर बडीशेप खाणं, मुखशुद्धी नावाचा आपला व्हिडिओ आहे तो बघणं आणि मात्रा, लघु सूच्यकर मात्रा किंवा सूच्यकर मात्रा आपण बघितलेलीच आहे. पित्त कमी व्हायला पाहिजे असेल, सगळ्यात सोपा एकच उपाय, रात्रीचं जेवण संध्याकाळी 7 वाजता करा. भूक असेल तरच जेवा, भूक नसली तर जेवू नका आणि बाहेरच्या वातावरणाचा अंदाज घेत घेत तुमची दिनचर्या पार पाडा. बाहेर जर पाऊस असेल तर गरम भजी खायला काही हरकत नाही, पण जर पित्त असेल तर गरम भज्याच्या फंदात पडू नका. तेव्हा तुम्ही पोटाला लंगन, नुसती पेज पिऊन राहिला तरीही चालेल. पाऊस खूप येतोय, थांबलं पाहिजे. पित्त वाढण्याचं एकमेव कारण असं असतं की आपण गरजेपेक्षा आतमध्ये जास्ती लाकडं घातलेली असतात. इंधन घालणं, आपलं जेवण हे इंधनाप्रमाणे काम करतं. तुम्ही जेवढं इंधन जास्ती घालाल तेवढं ती चूल जास्ती पेटणार आहे. एका पदार्थाचं रूपांतर दुसऱ्या पदार्थात करणं, ह्याला म्हणतात एनर्जी क्रिएट करणं. आपण भात जेवतोय, भात असतो पांढऱ्या रंगाचा, त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वरण, त्याच्यावर पांढऱ्या रंगाचं परत तूप, त्याच्यावर पुन्हा लिंबाचा रस, त्याच्यावर मीठ, हे जे काही कॉम्बिनेशन आहे यापासून रक्त निर्माण होतं, ते लाल रंगाचं असतं. आता ह्या पांढऱ्या रंगापासून पुन्हा ते खाली जे पान असतं ते हिरव्या रंगाचं असतं. ह्या सगळ्या रंगातनं हे लाल रंगाचं रक्त जे तयार होतंय, हे तयार करणारी शक्ती म्हणजे अग्नी. हा अग्नी पोटामध्ये असतो, त्याला जाठर अग्नी म्हणतात आणि तो जर वाढला तर त्याला पित्त म्हणतात. पित्ताच्या अंतर्गत हे 5 अग्नी काम करत असतात. पंचमहाभूतांचे 5 अग्नी जे आहेत त्याच्यातलं जे तेज महाभूत आहे त्याचा हा अग्नी, हा सख्खा भाऊ असं म्हटलं तरी चालू शकेल. त्याच्या अंतर्गत त्याच्या आज्ञेनेच सगळं चाललेलं आहे. पित्त डोळ्यामध्ये पण असतं, पित्त रक्तामध्ये पण असतं, पित्त पोटामध्ये पण असतं, पित्त सगळीकडे फिरलेलं असतं. हृदयामध्ये देखील एक साधक पित्त नावाचं पित्त असतं. त्यामुळे धडधड वगैरे जी होत असते ना, ती काही वेळा या साधक पित्तामध्ये दोष निर्माण झाला तरी सुद्धा होते. रंजक पित्तामध्ये दोष निर्माण झाला तर हिमोग्लोबिन कमी होणं, आपण घेतलेल्या अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये न होणं, म्हणजे एनर्जी वाढण्यासाठी मग ते कॅल्शियम असू देत, हिमोग्लोबिन असू देत किंवा अन्य काही घटक द्रव्य असू देत, ते तयार होत नसतील तर त्याचं कारण आयुर्वेदानुसार पित्त वाढलेलं असणं किंवा पित्त बिघडलेलं असणं असं असू शकतं. हे पित्त जे आहे ना, ह्याची फ्रेम फार मोठी आहे. तुम्ही नुसतं ज्याला ऍसिडिटी म्हणताय ते व्यवहारातला एक पित्ताचा प्रकार आहे. पण डोळ्यांना चित्रविचित्र रंग दिसणं, रंगज्ञान नीट न होणं, हे सुद्धा पित्ताचंच लक्षण असतं. तळपायांची जळजळ होणं हे सुद्धा पित्ताचंच लक्षण मानलंय. आता तळपायाची जळजळ तिथे काय प्रत्यक्ष पित्त जातंय का? नाही. परंतु ते गरम रक्त जेव्हा तळपायातनं जातं तेव्हा असं आपण म्हणतो, माझ्या तळपायाची आग मस्तकाला पोचेल, मला उगाच चिडवू नकोस असं जे म्हणतो, ते जे पित्त असतं ना, हे रक्तातनं फिरणारं पित्त असतं. आयुर्वेदातल्या ह्या संकल्पना म्हणून आपण समजून घेऊया, तरच आपल्याला पित्ताची मोठी व्याप्ती जी आहे ना ही लक्षात येत जाणार आहे. पित्त म्हणजे ऍसिडिटी, कफ म्हणजे बलगम, वात म्हणजे ढेकर, असंच जर तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला आयुर्वेद कळणारा नाही. म्हणून आयुर्वेद समजून घ्यायचा असेल तर ह्या सिद्धांतांचा अभ्यास आपल्याला नीट करायला पाहिजे. तर पोटातलं पित्त हा एक प्रकार असतो. कमी करण्यासाठी, अग्नीला कमी करण्यासाठी काय काय केलं जातं, व्यवहारामध्ये जे केलं जातं तेच शरीरावर करायचं म्हणजे होईल. चुलीतली लाकडं आपोआप शांत होत जातात.
त्यांना वेगळं मागे ओढण्याची पण गरज नसते. वेळ काळ हे सगळ्यात चांगलं औषध आहे. थोडा वेळ द्या. अन्न पचनाला वेळ दिला पाहिजे. 3 तास साधारणपणे अन्न पचनाला लागत असतात आणि हे 3 तास जर आपण व्यवस्थित दिले तर अन्न पचनातनं निर्माण झालेला एनर्जी अग्नी जो आहे आणि त्याच्यापासून तयार झालेले जे काही आणखीन घटक द्रव्य आहेत हे आम्हाला व्हिटॅमिन ए पासून व्हिटॅमिन झेड पर्यंत सगळंच तयार करून देणार आहेत. आणि म्हणून ह्या पित्ताकडे आपल्याला विशेषत्वाने लक्ष द्यायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर जर आपण काही लिक्विड घेत असू तर ह्या पित्ताला आपण शांत करून टाकतोय आणि जर चूलच शांत केली तर पुढे अन्नाचं पचन कसं करणार आणि कोण करणार सांगा बघूया. म्हणजे सकाळी उठल्यानंतर याला खायला दिलं पाहिजे काहीतरी. म्हणजे सकाळी उठल्यानंतर खायचं आणि खाता खाता प्यायचं असं जर केलं तर पित्त बिघडत नाही. नुसत्या रिकाम्या पोटावर तुम्ही जर सरबत पित राहिला, ज्यूस पित राहिला, आणखीन काही फळं खात राहिलात तर मात्र तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. खूप तिखट पदार्थ खाल्ले तरी हे पित्त वाढतं. खूप उष्ण जळजळीत चटपटीत असे पदार्थ खाल्ले तरी पित्त वाढतं. आणि हे पित्त कमी करायचं असेल तर जेवणाच्या 2 वेळा ज्या आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या पाळायच्या. सूर्योदय सूर्यास्त त्याच्या दरम्याने जर जेवण तुम्ही घेतलं, भूक लागलेली असते नसते याचा विचार करून त्याला भूक यायला प्रवृत्त करायचं. हीच खरी योजना असते, हीच खरी युक्ती असते. आणि ही विवेक बुद्धी, जसा सूर्य पूर्व क्षितिजावर उगवतोय आणि पश्चिम क्षितिजावर मावळतोय तसंच आपल्या शरीरातला अग्नी सूर्योदयाला वाढत असतो आणि सूर्यास्ताला तो शमन होत असतो. त्यामुळे ह्या 12 तासांच्या कालावधीमध्ये या पित्ताकडनं आपल्याला जे कन्व्हर्शन करायचंय ते करून घेऊ शकतो. लाईट असताना सगळी कामं केली जातात. चार्जिंग आपली बॉडी जी आहे ना ही सोलर बॉडी आहे, सूर्यावर चार्ज होणारी आहे. त्यामुळे आपल्या पोटातला अग्नी जाठर अग्नी जो आहे हा सुद्धा सूर्याच्या एनर्जीवर चार्ज होत असतो आणि त्यामुळे सूर्य असेपर्यंतच खाऊन घ्या म्हणजे पित्ताला आपण कंट्रोल ठेवू शकतो. एकदा आपला पित्तावरचा कंट्रोल सुटला तर मग अंगावर फोड येणं, उष्णता, शीतपित्त किंवा पित्तापासून वातरक्तासारखे अन्य जे प्रकार आहेत हे सगळे आजार होऊ शकतात. मुळात दोष पित्ताचा असेल तर पित्ताची चिकित्सा प्रमुख विरेचन आणि रक्तमोक्षण ह्या जर क्रिया आपण जाणत्या वैद्यांकडनं करून घेतल्यात तर तुम्हाला नक्की ह्या पित्तावर कंट्रोल संयम ठेवता येऊ शकेल. तुम्हाला पित्तापासून संरक्षण मिळण्यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.